ते सत्कार करतायत. नक्कीच खूपच सुंदर असा आवाज आपण आज दिवसभरामध्ये त्यांचा ऐकला. भीमटोला या संघाने युवराज युवा आणि या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि भीमटोलाला आमंत्रित केलं होतं. भीमटोलाने आमंत्रण चांगलंच स्वीकारलंय. दिला इथं चेंडू ढकललाय 4 धावांसाठी चौकार. षटका दिला. चौथा चेंडू रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण. धाव संख्येला 1 ने गती मिळते. धाव संख्या होते 4 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू घेऊन आपण इथे बघतोय मुकेश यांना खूपच सुंदर अशी गोलंदाजी ऍक्शन मारावी लागेल. लो बोल्टाचा चेंडू इथे झेल सुटतोय. नक्कीच इथे झेलचा एका हाताने झेलचा प्रयत्न होता परंतु झेल सुटला गेलाय. आपण इथे बघतोय शेवटचा चेंडू होता आणि डॉट बॉल जातोय. शेवटचा चेंडू नक्कीच पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्थिरावली होती 12. या धावसंख्येवर पहिल्या 3 चेंडूंवर 2 मोठे फटके बसलेले आपण पाहिले होते परंतु नंतरच काहीच रोखलंय. गोलंदाज मुकेश यांनी पॉवर प्लेचं षटक अवघ्या 12 धावांमध्ये संपवलं गेलंय. चांगली मॅच झाली मागची आपण बघितली. अजय फाउंडेशन वर्सेस केदारनाथ 11. अजय फाउंडेशन या संघाने सुरुवातीला चांगली फलंदाजी केली परंतु केदारनाथच्या गोलंदाजांनी आपण बघितलं टीममेट जास्त घ्यायच्या नाहीये तर मॅच चालू करायची आहे. केदारनाथच्या गोलंदाजाने आपण बघितलं 12 चेंडू 6 धावांची गरज असताना पण बघितलंय सेकंड लास्ट षटक जे चौथं षटक होतं ते अवघ्या 1 धावेमध्ये टाकलं गेलं आणि शेवटच्या षटकात 5 धावा रोखण्यासाठी ठेवल्या गेल्या होत्या आणि त्याचा सुद्धा बचाव गोलंदाजाने यशस्वीरित्या केला आणि आपला संघ केदारनाथ 11ला नक्कीच पुढच्या फेरीसाठी पात्र ठरवण्यात आलेला होता. जास्त वेळ घ्यायचा नाहीये लवकर करायचंय. दोन ओव्हर. तीन प्लेयर बाहेर. पहिल्याला 2 सेकंडला 3.
दुसरं षटक घेऊन येतोय आफताब. आफताबचा पहिला चेंडू यावेळेस समोर असेल वैभव. आपण इथे बघतोय अपील केली जाते. नक्की ही अपील कशासाठी? वाईट वाचवण्यासाठी का विकेटसाठी आपण इथे बघतोय. पंच चर्चा करतायत. पाहावं लागेल काय दिला जातोय निर्णय. दोन्ही पंच आपापसात चर्चा करतायत. जास्त पंचांशी वाद घालायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. आणि ते पंचांनी बादचा इशारा दिलेला आपण इथे बघतोय आणि ते बाद होतोय. वैभव डीजे. नवीन बॅटर आलाय पवन. क्षेत्ररक्षक लगेच सजवून घ्यायचा आहे. ताबडतोब खेळायला सुरुवात करायची. आपल्याला अजून 2 मॅच आजच्या दिवसातल्या खेळवायच्या बाकी आहेत. याची सर्वच खेळाडूंनी पंचांनी नक्कीच नोंद घ्यायची आहे. खेळाला वेग द्यायचा आहे. नक्कीच दुपारच्या सत्रात कडक ऊन असल्यामुळे प्रॉब्लेम्स येत होते. परंतु आपण इथे बघतोय आता संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच चांगला खेळ होतोय. पुढचा चेंडू यावेळेस टोलावून दिलाय मागच्या दिशेला. चेंडू जातोय वन बाउंस. सीमारेषा पार. चौकार. यावेळेस बघत होतो आपण पुन्हा एकदा तशाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु यावेळेस फटका बॅटला लागत नाही. बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू राहतोय निर्धाव. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. चांगलं षटक म्हणावं लागेल कारण आतापर्यंत एकच चौकार परंतु एक महत्वाचा गडी बाद करण्यात यश प्राप्त केलं होता. दरम्यानच्या काळामध्ये एक अवांतर धाव खर्च केली जाते. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव संख्येला 1 ने गती मिळते. धाव संख्या होते 17 धावा. यावेळेस चांगला चेंडू आणि यावेळेस लेग बिफोरची अपील केली होती. पंचांनी अपील उचलून धरली आणि ते पंच नक्कीच ठरवतायत लेग बिफोर विकेट. आणि यावेळेस पवन होतोय बाद. नक्कीच इथे मधल्या स्टंपवर जाऊन आदळताना नक्कीच नवीन बॅटर आलाय समीर. जास्त टीममेट्स घ्यायची नाहीये. लवकरात लवकर खेळ चालू करायचा आहे.
यावेळेस बॅटच्या मधोमध चेंडू घेतलाय परंतु फटका फसतोय आणि चेंडू जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सलग 2 चेंडूंवर 2 गडी बाद. नेहमीच शक्य लवकर जायचंय मैदानामध्ये. नवीन फलंदाज येतोय साहिल मैदानामध्ये आपण बघतोय. नवीन फलंदाज आलाय साहिल आपण इथे बघतोय. गोलंदाज असेल शेवटचा षटक टाकतो, शेवटचा चेंडू टाकतोय आफताब. आणि आपण इथे बघतोय चांगला फटका इथे बघतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धाव संख्येला 1 ने गती मिळते. धाव संख्या होते ती 18 धावा. अवघ्या 6 धावांमध्ये टाकलेले षटक खूपच सुंदर असं षटक म्हणावं लागेल. सलग 2 विकेट घेतलेत आणि संपूर्ण षटकामध्ये 3 विकेट घेतलेत आपण बघतोय. 6 धावा देताना 3 गडी बाद केलेत. तिसरं षटक कोण टाकते आता बघावं लागेल. आणि आता इथे गरज असेल भीमटोला संघाला आक्रमण करण्याची, कारण इथून जर आक्रमण केलं नाही तर संघ सुरुवातीलाच कुठेतरी मागे पडेल. काही धावा नक्कीच वाचवण्यासाठी धाव संख्या धावफलकावर लावाव्या लागतील. त्या धाव फलकावर धावा लावण्यासाठी कोण पुढाकार घेते आपल्याला पाहावं लागेल. इथे साहिल की ओम. तिसऱ्या पंचांना विनंती असेल का त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आयोजकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तिसरं षटक घेऊन जिमी आणि तिसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवर धावबाद होता होता वाचलेला आहे ओम. नक्कीच आपण इथे बघतोय ओमने आतापर्यंत चांगली पुढचा चेंडू यावेळेस काहीसा खाली राहिला होता चेंडू परंतु समोरच्या दिशेला मारलेला फटका जातोय. 4 धावांसाठी चौकार.
निलेश नक्कीच बॅटर्सला विनंती असेल का आपण वेग घ्यायचा आहे स्पर्धेमध्ये, कारण अजून दिवसभरातील 2 मॅच बाकी आहेत. गोलंदाज जेमीची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, वेग पकडला होता ओमने, परंतु ओमला थांबवण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते जेमीने. नक्कीच षटकातील 5वा चेंडू घेऊन जेमी समोर असेल आता नवीन फलंदाज निलेश. जेमीचा पुढचा चेंडू यावेळेस आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळते निलेशला, धावसंख्येला 1 ने गती मिळते. धावसंख्या होते 24 धावा, 5 चेंडू 24 धावा, 1 टू गो. आणि इथे बघतोय चांगला मैदानाचा मोकळा भाग शोधलाय आणि दिलाय टोलावून फटका पॉइंटच्या वरून. 4 धावांसाठी चौकार. बाद झालेले आपण इथे बघतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली फलंदाजी करतोय तो साहिल. आपण बघतोय 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा कुठून काढल्या, तर निलेशने सुद्धा 1 चेंडू 1 धाव. सुरुवातीला येऊन ओमने चांगली फलंदाजी केली होती. पंचांना विनंती असेल का खेळाला वेग द्यायचा आहे. नक्कीच 5 षटकांचा सामना असेल ही. पंचांना विनंती असेल की त्यांनी टीम्सची कोऑर्डिनेट करा, लवकरात लवकर सामने आपल्याला संपवायचे. प्रत्येकाला टीम मीटिंगला तेवढा वेळ नका देऊ, आपल्याला रिक्वेस्ट आहे. 2 मॅचेस अजून आपल्याला खेळायचे. नक्कीच इथे पहिला चेंडू चांगला टाकला होता, परंतु यष्टीरक्षकाकडून चूक होते. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. चांगला चेंडू टाकला होता, परंतु यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. 4 धावांसाठी धावसंख्येला 4 ने गती मिळते. नक्कीच धावसंख्या 32 धावसंख्येपर्यंत पोहोचली. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघतोय आपण इथे उसळी घेतलेला चेंडू होता, चेंडू टोलावून दिलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि फलंदाज होतोय निलेश झेलबाद. इथे आपण बघतोय नवीन फलंदाज आलाय तो प्रवीण. चांगली फलंदाजी करत होता तो फलंदाज निलेश, परंतु त्याला बाद करण्यात यश प्राप्त केलं होतं ते प्रदीप याने. नक्कीच आपण इथे बघतोय नवीन आलेला फलंदाज आता काय करतोय आपल्या संघासाठी पाहावं लागेल. त्यांच्या संघाचे संघ जे नक्कीच मेंटॉर यांची अपेक्षा आहे का 50 धावांपर्यंत पोहोचेल हा संघ, बघावं लागेल. यावेळेस बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू पुढे जात नाहीये. क्षेत्ररक्षकाला हातात चेंडू विसावेल तोपर्यंत अवघी 1 धाव. धावसंख्येला 1 ने गती मिळते. धावसंख्या होती 33 धावा, 3 चेंडू 33 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रदीपची चांगली गोलंदाजी. स्ट्राइक एंडवर असेल तो साहिल.
यावेळेस साहिलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बघूया चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पाठवलाय सीमारेषेच्या पार. चौकार. नवीन दिला वाटतं. यावेळेस पुन्हा एकदा बघतोय आपण पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला फटका, परंतु तोपर्यंत खेळाडू येईल क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरून. तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आपण इथे बघतोय आणि खूपच सुंदर आणि बिटवीन द विकेट 3 धावा पूर्ण केले जात आहेत. धावसंख्येमध्ये 3 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 40. 5 चेंडू 40 धावा. यावेळेस बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा येतोय. दिशा भरकटते. चेंडू जातोय अवांतर धावेसाठी. वाईड बॉल. नक्कीच आपण इथे बघतोय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 41 धावा. बघावं लागेल संघाचं अर्धशतक धाव फलकावर लागतंय का. प्रदीपचा शेवटचा चेंडू. यावेळेस यॉर्कर लेनचा प्रयत्न होता, परंतु जो लो फुलटॉचा चेंडू समोरच्या दिशेला येऊन नक्कीच इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येला 2 ने गती मिळते. धावसंख्या होते ती 43 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया शेवटच्या 6 चेंडूंमध्ये साहिल आणि प्रवीण किती धावा कुठून काढतायत. घेऊन आलाय तो मुकेश. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा षटक टाकायला आलाय. पहिला चेंडू इथे बघतोय आपण. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता, नक्कीच आपण इथे बघितला, परंतु यावेळेस संघाने ते बघतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि चेंडू जाऊन विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू राहतोय निर्धाव. यावेळेस चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु इथे थांबवलं होतं. नाही नाही, आता ही चूक करून जमणार नाही. स्ट्राइक घ्यायची होती साहिलला, परंतु प्रवीणने थांबवलंय. आता प्रवीणला मोठा फटका खेळण्याचा स्वतःला प्रयत्न करावा लागेल. साहिलने आतापर्यंत वैयक्तिक 20 धावा केलेल्या आपण इथे बघतोय. 10 चेंडू आणि 20 धावा केलेल्या आपण या मैदानामध्ये बघतोय.
चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. धाव संख्या झाली आहे ती 46 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. मुकेशचा पुढचा चेंडू, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये ढकलून दिलाय चेंडू. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेला. वन बाउंड, चौका. आपण इथे बघतोय आणि संघाचं अर्धशतक धाव फलकावर लागलेले इथे बघतोय. नक्कीच 50 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय का प्रवीण, आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान 5वा चेंडू घेऊन येतोय तो मुकेश. मुकेशने टाकलेला हा चेंडू यावेळेस बॅटवर घेता आला नाहीये आणि दरम्यान पंच नक्कीच इशारा करतायत. लेग बायच्या स्वरूपात मिळालेली एक धाव, धाव संख्येला 1 ने गती मिळते. धाव संख्या झाली ती 51 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. मुकेशचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी साहिल, ज्याने आतापर्यंत 10 चेंडू आणि नक्कीच 20 धावा 200च्या स्ट्राईक रेटने बनवलेल्या आपण इथे बघतोय. यावेळेस बघतोय फटका फसतोय. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही. नक्कीच क्षेत्ररक्षक तर पोहोचला होता प्रदीप, परंतु झेल घेऊ शकले नाहीये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु दुसऱ्या धाव घेताना 2 पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय तो प्रवीण. नक्कीच भीमडोला संघाला विनंती असेल का आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण अजून आज आपल्याला दिवसभरामध्ये 2 सामने खेळवायचे आहेत. 53 धावा झालेल्या आहेत आणि 54 धावांची गरज असेल ती युवराज युवान 11 या संघाला. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय भीमटोला. प्रॅक्टिस झालेली आहे तुमची आणि विनंती असेल टीमला की बॅट्समॅन लवकरात लवकर पाठवा. आपल्याला वेळेचं भान ठेवायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंपायर्स त्यांना रिक्वेस्ट करा की त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पटकन. ओम फील्डिंग लगा के ले लो फटाफट. चला टीम मीटिंग अलाउड नहीं है. टीम फटाफट आप फील्डिंग लगा के लो प्लीज. 2 मैच और खेलने का है. बॅटर्स पाठवायचे आहेत. युवराज युवान संघाला विनंती असेल का आपण बॅटर्स पाठवायचे आहेत. भीमटोला संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवणं घ्यायचंय. सामन्याला लवकर सुरुवात करायची. यानंतर आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. 2 सामने खेळवायचे. रिक्वेस्ट आहे की आपण पटकन फील्डिंग लावून घ्या. चला बॅट्समॅन पाठवायचे लवकरात लवकर. चला फील्डिंग लावून घ्या. बॅट्समॅनना विनंती की लवकरात लवकर त्यांनी जायचंय.
चला लवकर सुरुवात करायची आहे. ती चेंडू 54 धावांची गरज असताना बघूया युवराज जीवन संघ काय करतोय. नक्कीच आपण बघतोय स्ट्राईक एंड वर जातोय तो अर्जुन, नॉन स्ट्राईक एंड वर मयूर आणि सलामीला गोलंदाज येतोय भीमटोला संघाचा ओम. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. इथे पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू अडवला जातोय ओमकडून. नक्कीच इथे अर्जुनला पहिला चेंडू डॉट टाकण्यात यश प्राप्त करतोय ओम. आता 29 चेंडू आणि 54 धावांची गरज. आणि इथे बघतोय आपण डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. आणि इथे एक धाव पूर्ण, धावसंख्येला 1 ने सुरुवात. धावसंख्या झाली आहे 2 चेंडू 1 धाव. इथे बघतोय चांगली गोलंदाजी करतोय ओम. 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च केली ओम याने. दरम्यानच्या काळात एक चोरटी धाव, धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने वाढ. नक्कीच तुम्हाला 54 धावांचं आव्हान असताना आपण इथे बघतोय सुरुवातीपासून फटकेबाजी करावी लागेल परंतु इथे ओमने थांबवून दिले. दोन्ही बॅटर्सला, अर्जुनला सुद्धा थांबवलंय, मयूरला सुद्धा थांबवलंय. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. 5वा चेंडू घेऊन येतोय ओम. समोर असेल अर्जुन. या वेळेस पॉवर प्लेचा फायदा घेतलाय, दिलाय चेंडू, उचलून टाकलाय. बघतोय आपण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेला होता परंतु यावेळेस बाउंड्रीलाईनच्या खेळाडूकडून छान सुंदर असा थ्रो केला जातोय. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण, धावसंख्येला 2 ने गती मिळते. धावसंख्या होते 5 चेंडू 4 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू सुद्धा डॉट बॉल. खूपच सुंदर असं षटक टाकलंय ओमने. नक्कीच अवघ्या 4 धावा खर्च केलेल्या आपण इथे बघतोय. आता 24 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल. नक्कीच 12.5ची सरासरी राखावी लागेल. आता पुढील प्रत्येक षटकामध्ये आपण इथे बघतोय जास्त टीम मीट घ्यायची नाहीये, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्त टीम मीट घेऊ नका, आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे. भरत टप्पल साहेब, पगारे साहेब यांना विनंती की त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे.
दुसरं षटक घेऊन येतोय साहिल. लवकर चालू करायचंय नक्कीच. आपण इथे बघतोय पहिला चेंडू इथे टोलावून दिलाय. चेंडू जातोय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. चेंडूवर काढून टाकली ते मयूरने. पहिल्या चेंडूवर लगावलाय खणखणीत षटकार. आपण इथे बघतोय दुसरा चेंडू घेऊन येतोय तो साहिल. समोर असेल मयूर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु यावेळेस फटका बसतोय. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का. क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु यावेळेस जेल सुटतोय आणि इथे फलंदाज वाचतोय. कॅच विन मॅच असते. नक्कीच आपण मागील सामन्यात बघितली होती. चांगली गोलंदाजी केली होती. चांगली नक्कीच इथे 2 धावा काढल्या तर धावसंख्येमध्ये 2 ने गती मिळताना धावसंख्या झाली आहे 12. मागील सामन्यामध्ये आपण बघितलं होतं अजय फाउंडेशन वर्सेस केदारनाथ 11. या सामन्यामध्ये 12 चेंडू 6 धावांची गरज असताना नक्कीच केदारनाथ संघ चांगली क्षेत्ररक्षण करून तिथे जिंकला होता. चांगली गोलंदाजी केली होती तिथे अमोल्यने. यावेळेस रिवर्सचा फटका. यावेळेस फटका बसत नाहीये. चेंडू जातोय वन बाउंस. चौकार. नवीन बॉल आहे. धन्यवाद डीजे. तिसऱ्या षटक असलं तर जुना बॉल आहे. तिकडे बॉल आलाय बघा. 2 बॉल आहेत. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. ताबडतोब मॅचला सुरुवात करायची. चांगली फटकेबाजी करतोय इथे आपण बघितला होता. चांगला फटका टोकून दिलाय नक्कीच इथे बॅटर मयूरने. नक्कीच 3 चेंडूंमध्ये 12 धावा कुठून काढल्या. यावेळेस मैदानाला समांतर फटका खेळताना आपण इथे बघितलं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता परंतु पवनचा सुंदर असा थ्रो आपण बघितला आणि एकच धाव. धाव संख्येला 1 ने गती मिळते. धाव संख्या होती ती 17 धावा. नक्कीच ओमने चांगली गोलंदाजी केली होती परंतु चांगलं पुनरागमन करून दिले ते मयूरने. साहिलच्या गोलंदाजीवर आतापर्यंत नक्कीच 4 चेंडू आणि 13 धावा कुठून काढल्यात. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अंगावर फेकला होता चेंडू परंतु चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषेच्या दिशेने चौकारासाठी. सीमा रेषा पार. चौकार. धावांचा खर्च काहीसा महाग पडू शकतो. यावेळेस अर्जुनचा प्रयत्न होता एका धावेचा परंतु परतवून लावलंय मयूरने. नक्कीच इथे डॉट बॉल राहतोय. धावसंख्या स्थिरावते ती 21. या धावसंख्येवर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. साहिलच्या षटकामध्ये येत आहेत त्या 17 धावा.
18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. नक्कीच संध्याकाळच्या सत्रातील पहिला सामना मागचाच आपण बघितला होता. 12 चेंडू 6 धावांची गरज. केदारनाथ इलेव्हनने चांगली गोलंदाजी करून तो जिंकला होता. आता 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. बघावं लागेल कोणता गोलंदाज हे आव्हान स्वीकारण्यासाठी पुढाकार घेतोय. कर्णधार कोणावर जबाबदारी टाकतोय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओम तिसरं षटक घेऊन येतोय गुलाम. नक्कीच इथे आपल्या संघाला नक्कीच एखादा मोठा गडी बाद करून देणं गरजेचं असेल. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोण येते पुढे बघावं लागेल. इथे गुलाम काय करतोय मयूर सारख्या फलंदाज समोर, ज्याने मागील षटकात चांगली फलंदाजी केली होती आणि या षटकाची सुरुवात सुद्धा केली होती. खणखणीत षटकार आणि 6 धावांचा षटकार. धन्यवाद डीजे. आपण इथे बघतोय धाव संख्येला 6 ने गती मिळते. धाव संख्या होते 27 धावा. आता 17 चेंडू 27 धावांची गरज असेल. बघावं लागेल 27 धावांचं आव्हान असताना कोणता गोलंदाज इथे आपल्या संघाला पुनरागमन करून देतोय. नक्कीच आपण दिवसभरामध्ये बघितलं सुरेश राणे सर, अभय पाटोळे सर, साजिद खान सर, परवेज खान सर नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेचा फटका पुन्हा एकदा चांगला रिव्हरचा फटका जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय तो मयूर. आपण इथे बघितलंय. यावेळेस आपण बघतोय कव्हरच्या दिशेला मारलेला फटका. डीप मधून खेळाडू येतोय क्षेत्ररक्षक. नक्कीच जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत अवघ्या 2 धावा. धावसंख्येला 2 ने गती मिळताना 9 चेंडूंमध्ये 26 धावा वैयक्तिक केल्या आहेत त्या मयूर या फलंदाजाने आपण इथे बघतोय. खूपच सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल मयूरची, कारण आता धावसंख्या झाली ती 33 आणि त्यातील 26 धावा त्याने एकट्याने कुठून काढलेत अवघ्या 9 चेंडूंमध्ये. आपण बघतोय आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 चेंडू आणि 21 धावांची. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच बघितला तिथे खेळाडू डीपला होता आणि त्यावेळेस नक्कीच सुंदर रनिंग बिटवीनच्या विकेट मधून मिळवलेल्या या 2 धावा. धावसंख्येला 2 ने गती मिळते. धावसंख्या होते ती 35 धावा. 4 चेंडू 35 धावा. जिंकण्यासाठी 14 चेंडू 19 धावांची गरज असेल. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असंच काहीच समीकरण होतं. 14 चेंडू 18 धावांची गरज होती. सलग 2 षटकार मारले होते. 12 चेंडू 6 धावांची गरज आली होती, परंतु त्यानंतर सामना फिरवला होता गोलंदाजाने. यावेळेस कोणता गोलंदाज येणार तशी जबाबदारी स्वीकारायला बघावं लागेल, परंतु इथे गॅप मध्ये ढकलून दिलाय चेंडू. येतोय समालोचन कक्षाला सलामी देताना जातोय 1 बाउन्स चौकार.
आहे. पंच निर्णय कळवायचा आहे. नो बॉल. नो प्लस चौकार. फ्री हिट असेल. यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटते. चेंडू जातोय वाईड बॉल. पुन्हा एकदा असेल फ्री हिट. आपण बघतोय तर 14 चेंडू आणि 13 धावांची गरज आपण इथे बघतोय. नक्कीच इथे एक धाव संख्येमध्ये 1ने वाढ होताना आता आपण इथे बघतोय धाव संख्या झाली ती 40 धावा आणि आता 42 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आता फक्त 13 चेंडू 12 धावांची गरज असेल. यावेळेस हलक्या हाताने टोलावून दिलाय. नक्कीच इथे बॅटर्सला आपण बघतोय नक्कीच माइंड गेम खेळत आहे. तिथं जर खेळाडू डीप मध्ये आहे तर नक्कीच तिथे हलक्या हाताने खेळून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्येला 2 ने गती मिळते. धाव संख्या झाली आहे ती 44 धावा. आता 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. ती युवान या संघाला जास्त टीममेट्स घ्यायची नाहीये. नक्कीच ज्याने पहिलं षटक आपल्या 4 धावांमध्ये संपवलं होतं तोच गोलंदाज ओम 4थं षटक टाकायला आलेला आपण इथे बघतोय. 12 चेंडू 10 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये 12 चेंडू 6 होत्या. या सामन्यामध्ये 12 चेंडू 10. बघूया मागच्या सामन्यासारखा रोमांच या सामन्यामध्ये येतोय का. कारण ओमने पहिलं षटक 4 धावांमध्ये टाकलं होतं. तसंच षटक काहीच तो या सामन्यामध्ये हे 4थं षटक तो टाकतोय का पाहावं लागेल. परंतु यावेळेस त्याच्या समोर फलंदाज असेल मयूर, ज्याने आतापर्यंत धावा केल्या आहेत त्या 12 चेंडू 33 धावा आतापर्यंत केल्या. तर नक्कीच खूपच सुंदर अशी फलंदाजी केली आहे ती मयूरने. ओमचा पहिला चेंडू समोर असेल. मयूर टू ओम. यावेळेस लो बुलटाचा चेंडू, पहिला चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस पवनचा चांगला साजेल. पहिल्या चेंडूवर बाद होतोय मयूर. पुन्हा एकदा सामना फिरतोय का, मागच्या सामन्यासारखा रोमांच उभा राहतोय का, आता बघावं लागेल. तोपर्यंत ऐकूया थोडस डीजे संगीत. प्रवृत्त केलंय. इथे आपण बघितलं मयूरला झेल देण्यास भाग पाडलं होतं. आता या सामन्यामध्ये रोमांच उभा करण्यासाठी नक्कीच त्याला बॅटर विकीला सुद्धा जखडून ठेवावं लागेल. त्याच्या बॉलिंग मधून चांगली गोलंदाजी करतोय ओम. आतापर्यंत 7 चेंडू टाकले तर 7 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन ओम. यावेळेस गुडलेनचा चेंडू आपण बघतोय हलक्या हाताने दिलाय तिथे टोलावून. नक्कीच एका धावेसाठी आपण इथे बघतोय अवघी 1 धाव घेतलीये. धाव संख्येला 1 ने गती मिळते. धाव संख्या होते ती 45 धावा. 10 चेंडू 9 धावांची गरज. आता माइंड गेम खेळणार का, नक्कीच सिंगल डबलने प्रयत्न करणार की मोठा फटका खेळायचा प्रयत्न करून लवकर सामना संपवणार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता.
रिव्हर्सचा फटका फेडण्याच्या प्रयत्नामध्ये इथे चेंडू जातोय डॉट. आता 9 चेंडू 9 धावांची गरज. ओम टू अर्जुन. आक्रमक फलंदाज होता, त्याला बाद करण्यात ते यश प्राप्त केलंय. परंतु आता इथे आपल्या आणि यावेळेस सुद्धा जर नक्की चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं तर नक्कीच इथे अडवला गेला असता चेंडू. 1 धाव वाचवली गेली असती. आता 8 चेंडू 8 धावांची गरज. क्षेत्ररक्षकाची साथ सुद्धा लाभली पाहिजे गोलंदाजाला. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, चांगला टप्पा ठेवतोय, फलंदाजाला जखडून ठेवतोय. परंतु या जखडण्याबरोबर जर क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो तो भीमटोला संघ. भीमटोला वर्सेस युवराज. कोण जाणार पुढील सामन्यासाठी? ओमचा पुढचा चेंडू. यावेळेस टप्पा ओळखलाय आणि चेंडू दिलाय पाठवून सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. थोडीशी चूक होते, त्याचा पुरेपूर फायदा उचलतो विक्की. यावेळेस समोरच्या दिशेला फटका खेळलाय. यावेळेस फटका बसतोय. पवन पोहोचायचा प्रयत्न करतोय परंतु पवनकडून सुद्धा चेंडू सुटतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि हा सामना जिंकतोय तो युवराज. नक्कीच मी युवराजचे कर्णधार आणि केदारनाथ 11 आणि युवराज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. मी संतोषजी पगारे यांना सुद्धा विनंती करतोय की आपण मंचावर यायचंय. तसंच भीमटोला